साहेब आज चांदोली विधानसभेमध्ये मदरशाचं ओपनिंग होत आहे। खरं तर या अगोदर जर आपण पाहिलं तर मदरशावर देखील मोठे वाद झाले, मात्र आता एकीकडे हिंदुत्वाचं सरकार म्हटलं जातं पण मदरशांना देखील पैसे दिले जातात, त्याचं रेग्युलेशन होतं, काय कसं सांगतं, काय बघा? नाही, खरं म्हणजे मदरसा एक असा आहे का या ठिकाणी फक्त धार्मिक एज्युकेशन होतो, परंतु त्याबरोबर आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये काय चालतं, आपल्या देशामधली एकंदरीत सर्व जी रचना आहे ती आमचा पवित्र कुराण ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल का पोथी आहे, बायबल आहे, अशा ज्या छोट्या छोट्या धार्मिक कार्यक्रमाच्या धार्मिक भावना ज्या असतात त्या पद्धतीने इथं मदरशाच्या शिक्षणामध्ये पूर्वी आता मदरशाला 2 लाख रुपये देत होते, मी आता त्या 2 लाखाच्या ऐवजी 10 लाख रुपये केले। कारण की मागती आपण पाहतो का मागच्या अनेक वर्षामध्ये जी काही महागाई झाली त्या पद्धतीने त्याला नियोजन पाहिजे आणि नियोजन करण्यासाठी मदरसा हा जो कन्सेप्ट, खरं म्हणजे मी दिलीपराव लांडे साहेबांचा मनापासून आभार मानतोय का त्यांनी आपल्या या मुस्लिम वस्तीमध्ये एक, तुम्ही पहा याची क्वालिटी, मदरसा ही 650 फूटचा याचा आहे, परंतु मुंबईसारख्या शहरामध्ये एक मदरशाचा कन्सेप्ट त्यांनी जे सुरू केला त्यांना मी मनापासून आभार देईल। आणि विशेषतः काही लोक जे संभ्रम निर्माण करतात का हे मदरसा किंवा मस्जिदमधल्या काही गोष्टी वेगळ्या असतात मस्जिदमधल्या, परंतु मदरसा हा सर्वांचा आहे। इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये मुस्लिम समाजाचे लहान मुलं मुली जे शिक्षण घेतात त्यांना पायाभूत सुविधा ज्यांनी AC उपलब्ध करून दिली, पंखे उपलब्ध करून दिले, तर यामध्ये एक हिंदू बांधवांनी मुस्लिम वस्तीमध्ये येऊन काम करणं आणि त्यांना भाईचाराचा संदेश देणं, हे बी भाईचारा आहे। हे जसा मोहल्ला कमिटी असतात, छोटे छोटे काम असतात, परंतु त्या छोट्या छोट्या कामामध्ये सर्व जातीय धर्मीय लोकांना एकत्रित घेऊन जाणारा जो पुढारी असतो ते हिंदू बांधव आहेत, तरी ते हिंदू लोकांना न्याय द्यायलाच पाहिजे, त्यांच्यामध्ये कुठंच शंका नाही, परंतु मुस्लिम बांधवालाही न्याय देण्याचं काम करतात। म्हणून मी या खात्याचा मंत्री अल्पसंख्याक डिपार्टमेंटचा या त्यांचे मनापासून आभार मानतो। आणि अशाच पद्धतीने हा भाईचारा हे जे हिंदू मुस्लिम समाजाला एकत्रित करण्याचं काम जे दिलीपराव करू लागले त्याच्यामध्ये ईश्वर अल्लाह भगवान त्यांना निश्चित यश देईल। शेवटी त्यांचा मन मोकळा आहे। आणि मदरसा असेल, त्यांनी एक सांगितलं की सरकारची जागा आहे, त्या सरकारच्या जागेमध्ये त्या ठिकाणी पॉलिटेक्निक कॉलेज कदाचित केलं तर लोकांना यांचे जे मुलं आहेत, काही अनेक लोक टॅलेंट असतात, ब्रिलियंट असतात, होणार असतात, हुशार असतात, पण त्यांना एज्युकेशनली मदत मिळत नाही, म्हणून ते देण्याचा निर्णय घेतला। त्याचाही अंतिम निर्णय माझा विभाग मायनॉरिटी डिपार्टमेंट घेईल। अशा अनेक गोष्टी आहे का पिण्याचं पाणी त्यांच्या वस्तीमध्ये चांगलं पाहिजे, ड्रेनेज लाईन चांगली पाहिजे, त्यांना विशेषतः या एरियामध्ये चांगला एज्युकेशन घेण्यासाठी असे मदरसे पाहिजे। मदरसाही तुम्ही पहा याची क्वालिटी पहा, मी अनेक मदरसे पाहिले आमचे बांधवांचे, याच्यापेक्षा काही चांगली बी असेल, परंतु असे मदरसे अशा वस्तीमध्ये या चांदीवाली मतदारसंघामध्ये त्यांची जी संकल्पना आहे त्या कब्रस्तानला जाण्यासाठी किंवा तिसरे जी व्यवस्था आहे त्याला चांगला वॉल कंपाऊंड पाहिजे, मस्जिदमध्ये नमाज पढायला चालले त्यावेळेस तिथे दुर्गंधी नको, जेणेकरून मुस्लिम समाज ज्या पाक भावनेने त्या ठिकाणी मस्जिदमध्ये जातात तर यांची भावना, त्या भावनेशी मी सहमत आहे। मी माझ्या डिपार्टमेंटकडून मी जी मदत लागल, शेवटी सरकार हे जे आहे सरकार आहे, हे काही प्रायव्हेट माणसाचा सरकार नाही आहे, सरकार सरकारी आहे आणि सरकारी तिजोरी सर्व जाती धर्माचा जे देशामध्ये राहतात त्यांचा अधिकार आहे। हे जे बोलले ते बिलकुल बरोबर आहे, कारण की आता आम्ही वस्तू कर देतो म्हणजे GST, सर्व समाजाला GST आहे, एखाद्या समाजाची GST वेगळी आहे, दुसऱ्या समाजाची अशी नाही, परंतु मी दिलीपरावचा मनापासून आभार मानल का त्यांनी ज्या पद्धतीने आज इथे काम केलं, ही जी क्वालिटी पाहिली, ही जर सर्व परिस्थिती पाहिली तर असे मदरसे पुऱ्या महाराष्ट्रात व्हावे, पूर्ण मुंबईत व्हावे। मुंबईच्या वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी झोपडपट्टी आहे, छोट्या छोट्या वस्त्या आहेत, त्या ठिकाणच्या लोकांनाही याची गरज आहे। हे सर्व करण्यासाठी मी माझ्या डिपार्टमेंटकडून जे लागली ती पूर्ण मदत राज्यामध्ये करण्यासाठी तयार आहे। मौलाना आझाद कॉर्पोरेशनचे तुम्ही वाढवून केलेला आहे असं म्हणाला होता, नेमका आता तो कितीपर्यंत वाढला गेलेला आहे, किती फायदा होणार आहे समाजाला? हे एक महत्त्वाच्या प्रश्नाला तुम्ही वाचा फोडली। खरं म्हणजे मी जेव्हापासून राजकारणामध्ये अनेक वेळेस आम्ही प्रयत्न केले का या विभागाचा निधी वाढवावा,
परंतु तो शेवटी अनेक वर्षापासून जेव्हापासून स्थापन झाला तेव्हापासून आजपर्यंत फक्त 30 कोटी रुपये होता, 30 कोटी. आज तो निधी 500 कोटी रुपये केला. तर मग जे 5 लाख होते त्याला मी 25 लाख करून टाकले. जे तुमचे आपल्या शाळेला आम्ही जे दुरुस्ती करणार, मदरस्याला जे आम्ही 2 लाख देत होतो आता त्याला 10 लाख रुपये करू लागलो. शेवटी या अशा मदरस्याला पुढच्या डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रत्येक वर्षी 10-10 लाख रुपये देऊ मी. आणि हे 10-10 लाख रुपये दिले तरच त्या मुस्लिम समाज, एक तर त्यांच्यामध्ये फार गरिबी आहे, दारिद्र्य आहे. हे सर्व बाकीच्या समाजामध्ये, सर्व समाजामध्ये थोडीफार आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे मुस्लिम समाजामध्ये जी आवश्यकता आहे, त्यांचा जो हक्क आहे, त्यांचा जो सरकारमधला जो अधिकार आहे त्यापेक्षा 10% तरी त्यांना द्यायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक भावना आहे. आणि हे 500 रुपये केलं. आता अजितदादाशी आणि सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब, देवेंद्रजींची माझं बोलणं झालं का येणाऱ्या वेळेस जो 200 कोटीचा जो आमचा बजेट होता, रेग्युलर बजेट, तो आता 1000 कोटी रुपयाचा होईल. आमचा आउटले जो आहे 2000 कोटीपर्यंत जाईल. हे पॉप्युलेशन तितकं आहे, पॉप्युलेशन आहे. त्या समाजाला पायाभूत मूलभूत सुविधा द्यायचा असेल तर पैशाशिवाय दिल्या जाणार नाही. आणि सरकारमध्ये त्यांचाही वाटा बरोबरीच आहे. हे त्यांना एकदा आत्मविश्वास झाला तर हा जो मधला पार्ट आहे आपोआप संपून जाईल. जे लोक जाती धर्माच्या नावाने दुकान चालवतात ते दुकानं आपोआप बंद होईल अशी माझी प्रामाणिक भावना आहे. आणि मी तर दिलीपरावला परत धन्यवाद देईल की त्यांनी यांना सांगितलं की मी तुम्हाला हे जे देऊ लागलो मला मतासाठी नाही देऊ लागलो.